आणि आत्ताच एक मोठी बातमी येते। पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडले। स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री झाली होती। इतकंच नाही तर पहाटेच्या सुमारास हे सर्जिकल स्ट्राईक संपल्यानंतर अतिरेक्यांचे मृतदेह काही ट्रकमध्ये घेऊन जातानाही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं। त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱ्या पाकिस्तानसह भारतातल्या काही नेत्यांचे दात घशात गेलेत। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पाकिस्तान आणि काही नेते भारतातले स्वतःच्या तोंडावर आपटलेत परत एकदा। नक्कीच दीपक, 29 तारखेला हा सर्जिकल अटॅक झाल्याचं भारतीय लष्करानं जाहीर केलेलं होतं। त्याच्यानंतर खरं तर कुणाच्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह नव्हतं। त्या दिवशी सगळ्या राजकीय पक्षांनी एकमुखानं या निर्णयाचं सरकारचं अभिनंदन केलेलं होतं। मात्र कालपासून जे एक घाणेरडं राजकारण सुरू आहे, काँग्रेस असेल, त्याच्यानंतर केजरीवाल यांनी कुठंतरी पाकिस्तानच्या बाजूने अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले होते की खरंच हा सर्जिकल अटॅक झालेला आहे का। आणि त्या पार्श्वभूमीवरती इंडियन एक्सप्रेसची आजची ही बातमी आहे ती अत्यंत महत्वाची आहे। याच्यामध्ये काही अत्यंत महत्वाचे गौप्यस्फोट करण्यात आलेले आहेत। इंडियन एक्सप्रेसनं जे लोक LOC वरती अगदी 4 किलोमीटर अंतरावरची ही जी लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला। जवळपास 4 ते 5 लोकांशी त्यांनी बोलून ही माहिती जमा केलेली आहे। त्यातल्या 2 लोकांनी तर अत्यंत स्पेसिफिक डिटेल्स दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने त्यांनी ट्रकवरती काही मृतदेह जे आहेत 6 लोकांचे मृतदेह ट्रकमधून घेऊन जाताना त्यांनी पाहिलेला आहे। त्याच्याशिवाय अत्यंत मोठ्या अशा एक्सप्लोजन्सचे आवाज त्यांनी ऐकले। त्याच्यानंतर काही बराच काळ गोळीबार सुरू होता आणि काही अतिरेकी हे जंगलामध्ये पळून गेले। अशा पद्धतीची माहिती थेट सीमेवरती राहणाऱ्या म्हणजे सीमेपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावरती राहणाऱ्या गावकऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच त्यांच्या म्हणण्याच्या आधारे हे दिलेलं वृत्त हे अत्यंत महत्वाचं आहे। जे काही लोक या सर्जिकल अटॅकवरती प्रश्नचिन्ह निर्माण करू पाहत होते त्यांना कदाचित या सगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून उत्तर मिळालेलं असावं। बाकी अनेक डिटेल्स याच्यामध्ये आहेत की कशा पद्धतीनं नंतर अतिरेक्यांनी या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला जेणेकरून अज्ञात स्थळी मृतदेह नेले आणि ते सगळे त्याच ठिकाणी त्यांचं दफन केलं। तर अशा पद्धतीचा हा एक जो झालेला अटॅक लपवण्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा तो देखील या निमित्तानं उघड झालाय। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।